तर आपण सामना सुरू करताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो हर्षल यांना. तर यस चालवणारा सामना आपण पाहतोय जिजाऊ फायटर वर्सेस प्राचीन नौपडा दोन संघांमध्ये असणारा सामना. सलामीला आले दोन फलंदाज महेश मधने आणि संदेश भगत. त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्गावर आपण हर्षल पाटील यांना पाहतोय. पहिला चेंडू हर्षल यांचा शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा टाकायचा प्रयत्न होता. इथे मात्र पडता चेंडू आत आला. अंगाचा वेग येतात महेश यांचा आणि इथे मात्र बॉल बॉलची होते सांगता. तर नक्कीच मगाशी म्हटलं तसं एक बिझी शेड्यूल असणारा माणूस आहे. आपण पाहतो महेश मधने यांना बराच वेळ काढून देखील नेहमी क्रिकेटसाठी आपण त्यांना पाहतो. फुलेंबगा चेंडू इथे मात्र काय पाहायला मिळत आहे. बॅटची कडा येते चेंडू चालच करण्याच्या दिशेने आणि नक्कीच सोपा झेल इकडे सोडलाय. सोपा झेल नुसता सोडला तर कुठे मॅच सोडण्याचं इथे असेल की काय. महेश मधने सारखा मोठा झेल तुम्ही सोडू शकत नाही जेव्हा क्रुशियल मॅच असते तेव्हा. कुठे ना कुठे मोठा हाताला बसला असता जिजाऊ फायटर या संघाला, पण मात्र इकडे झेल सोडला मयूर यांनी. अनेक जीवन दिलं महेश यांना. बघूया या जिंकण्याचा फायदा करून घेतील का महेश. ते येणारे 28 चेंडूत सांगतील काय घडेल या सामन्यामध्ये. त्या दरम्यान आपण पाहतो ऑन स्ट्राईक झी क्रिकेटचे सर्व म्हणजेच नौपडा गावचे अनमान चान संदेश भगत यांना इथे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र त्यांना फेस करता पंच आम्हाला सांगतात अवांतर धाव येते. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 2 धावा. मोठे फटके येतील का संदेशांच्या बॅटमधून होण्यामध्ये. षटक शॉट आपला चेंडू इथे मात्र नक्कीच वेट केला वॉच केला आणि चेंडूला पुल केला. पुल सक्सेसफुल. चेंडू चालला मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. नक्कीच कुठे ना कुठे संदेश भगत यांना जास्त काळ थांबवणं सोपं नसणार आहे. कुठलाही गोलंदाज असो मला वाटतं पहिला चेंडू नक्कीच ते थांबून बघतात. त्यानंतर मात्र जो आक्रमक पवित्रा ते निभावतात. चांगल्या गोलंदाजांना देखील त्यांनी एवढंच ह्याच्यापेक्षाही लांब षटकार मारलेत. चेंडूची मागणी होते. बॉल दे ना, बॉल काढून दे, काढून दे. बस अरे मी सांगतोय तुला तुम्ही बॉल घे. तर मात्र चेंडूला मारला गार्डनच्या दिशेने. चेंडू सरळ गेला आउट ऑफ द पार्क. येतो षटकार पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. 3 चेंडू समाप्तीनंतर 8 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. इथे मात्र आता मात्र कव्हर सेशन मांडण्याचा प्रयत्न पंच विजय आम्हाला सांगतोय इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव अजूनही घेतोय. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. इथे मात्र वेगावर केले परिवर्तन. हर्षल एक डॉट चेंडू येतो. खूप वेळाने आलेला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. तितका चांगला कौशल्य असणारा हा गोलंदाज आपल्याला देखील पाहायला मिळतो. हर्षल पाटील यांना आपण पाहतोय. 4 चेंडूमध्ये 1 षटकार येऊन देखील फक्त 9 धावा त्यांनी देखील दिल्यात. फुलेंबगा चेंडू इथे मात्र मला वेट अँड वॉच ज्याच्यासाठी थांबलेले तोच कट केला. पॉईंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रुद्रांश यांच्यातर्फे. आपल्याला तिकडे फक्त 1च धाव मिळते. तितकी चांगली फेकी देखील रुद्राक्षाच्या तर्फे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल हाणामारीच्या षटकातील धावा झाला 10. महेश यांच्यावर शेवटचा चेंडू पाहावा लागेल. मोठा फटका येईल का महेश यांच्या बॅटमधून. तर नक्कीच महेश मधने हे नाव देखील आपण पाहतो. गावेवाडी प्रीमियर लीग असो, पनवेल प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा पाहिली आणि ह्या वर्षी आपण त्यांना लाईव्ह इन ॲक्शन रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉलला देखील पाहणार आहोत. इथे मात्र काय घडतं
फिरून मारण्याचा प्रयत्न होता, उलट्या दिशेने बॅटला लागला चेंडू, येतो नशिबाचा चौकार. महेश यांच्या बॅटमधून पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावा झाला ते म्हणजे 14. कुठेतरी वेगळा शॉट आपला पाहिला, सुपला शॉट, हा हुकला शॉट होता. तर नक्कीच महेश मन्ने यांच्यासाठी देखील इथे पारितोषिक आलंय. लगातारचे 3 ओव्हर झाली आहे सर. सर ओव्हर झाली आहे विजय सर. सर पहिला डॉट, एक सिंगल, वाईड, 6 वाईड, डॉट बॉल, सिंगल आणि चौकार. सर 2 डॉट आले ना, 2 डॉट आले ओव्हर. तर नक्कीच आमचे इथे स्कोरर संतोष यादव, त्याचप्रमाणे डिजिटल स्कोरर विनायक दोघे आम्हाला सांगता इथे ओव्हर झाली आहे कुठे ना कुठे. नक्कीच पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावा झाले ते म्हणजे 14 धावा. तर महेश मधने यांच्यासाठी इथे पारितोषिक आलेलं आहे. 14 धावा झालं, 14 महेश मधने यांच्यासाठी इथे पारितोषिक आलेलं आहे. दुनियादारी ग्रुप तर्फे जर त्यांनी 3 चेंडूवर 3 सलगचे षटकार मारले तर अंबादास 1000 रुपये, अंबादास ह्याच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे चिन्मय किंवा प्रशांत यांनी जर या पूर्ण सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये 3 कॅच पकडल्या तुमच्यासाठी देखील अंबादास यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक. पहिला चेंडू असेल संतोष यांच्या षटकातील कुठेतरी राहण्यावर चूक. तर हे अंबादास आम्हाला सांगतात हे पारितोषिक दीपक शिंदे म्हणजे शेरी यांच्यासाठी देखील असणार आहे. दीपक शिंदे, प्रशांत कनागल आणि चिन्मय साळुंके 3 कॅचसाठी 500 रुपये. इथे मात्र काय पाहायला मिळतं, लोअर फुलटॉस प्रकारे टाकलेला चेंडू होता, सुपर कव्हरला आपण पाहायला मिळतं. शॉर्ट स्क्वेअरलेसच्या दिशा आपण मयूर आता मात्र चूक करत नाहीये आणि एक बडी मछली जालने संदेश भगत यांची इथे विकेट मिळते आहे. मोठा गडी बाद होताना पाहायला मिळते. संतोष पाल आल्या आल्या मात्र एक विकेट पाहायला मिळाली संतोष यांच्या गोलंदाजीतून. तर संदेश यांची जागा घेण्यासाठी आता मात्र आले अजून एक विस्फोटक असा फलंदाज आपण पाहतो. ऋषी मात्र आता मात्र आलाय फलंदाजी मार्कवर. कुठे ना कुठे मोठ्या धावा यायला लागतील ऋषी यांच्या बॅटमधून देखील. ग्रीन फ्रेम आहे, ग्रीन फ्रेम आहे. कोणाचा आहे तो? ऋषी आलाय फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चांगलीशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल संतोष यांचे. पहिला चेंडू मात्र थांबले, वेट केला आणि त्याला शॉट एक मला वाटतं फुलटॉस प्रकारे टाकला चेंडू होता. संदेश यांची विकेट मिळाली. दुसरा चेंडू संतोष यांचा फुलटॉस प्रकार चेंडू होता, बॅटची कडा घेतो तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रशांत कनगल तिकडे पाहायला मिळतात शॉट थर्डमॅनच्या दिशेने टप्पा खाऊन चेंडू तिकडे वळलेला, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी देखील केलं. डॉट बॉलची होते सांगता. तर संतोष पाल बद्दल बोलावं तर नक्की संतोष पाल देखील आहे खेळाडू आहे. आगाऊच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या वर्षी पनवेल प्रीमियर लीग देखील त्या प्लेअरने खेळली. येणारा काळ असं की किती चांगला खेळाडू आहे. बॅकफुटला गेले, पंच केला चेंडूला, चेंडू चाललाय आणि काय कॅच पकडले वा अप्रतिम झेल तिकडे पाहायला मिळाला. काहीसा मिसजच केलेला पण शेवटच्या क्षणावर त्यांनी पाहिला आणि नुसतं हात टाकला आणि चेंडू सहज चिकटला हातामध्ये. गडी होतो बाद ऋषी यांच्या स्वरूपात लागतोय दुसरा झटका. काही स्कोर कार्डमध्ये काही फेरबदल करू शकले नाही ऋषी तिकडे, पण तेवढी चांगली कॅच तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. तर आकाश आखाडे यांच्या हस्ते हा झेल झालाय. तर ऋषी यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहावं लागेल कोण येतोय. तर नफीज येतात इथे ऋषी यांची जागा घेण्यासाठी. अजून एक अष्टपैलू खेळाडू कामोटे नगरीत आपल्याला पाहायला मिळतो. नफीस खान आता मात्र येत आहेत फलंदाजी मार्कवर.
पण नॉन स्ट्राईकला पण पाहू शकता महेश मध्ये यांना खूप वेळ वेट करावं लागतंय. कुठे ना कुठे त्यांना देखील स्ट्राईकवरून मी कधी षटकार चौकार मारेन याची वाट देखील ते पाहत आहेत. पाहावं लागेल. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतायत संतोष पाल. 3 चेंडूंमध्ये एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही आहे इथे, पण मात्र 2 मोठे गडी ते बाद केलेत. बाकीचा ज्या गोष्टीसाठी रविराज भगत मला वाटतं गेले 7 ते 8 वर्ष संतोष पाल यांना नेहमी त्यांच्यावर भरोसा असलेले हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र फुलंदाजा चेंडू होता, भिरकावला चेंडू, पायावर टाकला चेंडू होता, खराब चेंडू. इथे मात्र चेंडूचा खरते समाचार घेतलाय ते म्हणजे नफीस आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतो चौकार, चौकाराने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजेच 18व्या धावसंख्येवर वेगवान प्रकारे टाकलेला चेंडू होता. संतोष यांचा पायावर टाकलेला चेंडू होता, कुठे ना कुठे थोडा ऑफबीट झाला आणि नफीस यांनी त्याचा पूर्णपणे वापर केला, चेंडूला डिपॉझिट केलं. तर जिजाऊ फायटर यांच्यातर्फे नफीस यांनी जर चौकार हॅट्रिक मारले 500 रुपये पारितोषिक. इथे मात्र काय शॉट पाहायला मिळते, इनसाइड प्रकारे टाकला शॉट, मिस्टन चेंडू आणि इथे मात्र झेल बादशाह संधी आणि काय कॅच पकडलाय. रिले कॅच मध्ये आपण अक्षय यांना पाहतो, अजून एक इथे कॅच पकडताना पाहायला मिळाला. खूप चांगलं टीम वर्क आपल्याला इथे पाहायला मिळतो प्राचीन नौपाडा या संघातर्फे. आपण पाहिजे तर रिप्ले मध्ये संजय मात्रे यांनी नक्कीच तिथे कॅचचा प्रयत्न केला होता, बॉल बाउन्स झाला आणि अक्षय आखाडे यांनी मात्र तिथे कॅच कंप्लीट केला. आकाश आखाडे तर नक्कीच आता मात्र नफीस यांची जागा घेण्यासाठी आला अजून एक डावखुराताचा असा फलंदाज, एक आक्रमक असा फलंदाज. ओपन क्रिकेटमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं, सर्वेश लेफ्टी या नावाने आपण त्यांना नेहमी मध्य प्रदेशमध्ये खेळताना पाहतो. तर नक्कीच आम्हाला कृष्णा मिश्रा सांगतो आता रिसेंटली झालेली 21 लाखाच्या टुर्नामेंट देखील सर्वेश तिवारी म्हणजेच सर्वेश लेफ्टी यांना आपल्याला खेळताना पाहायला मिळालेलं. ते सर्वेश लेफ्टी आज मात्र कामोडी नगरीमध्ये अवतरले. पाहावं लागेल आपला संघ कुठे ना कुठे संकटात आहे. 18 धावांवर 3 गडी ते गेलेले आहेत. कुठे ना कुठे मोठ्या धावसंख्येला यूज करावं लागेल, ह्या सामन्यामध्ये आपली पकड बनवावी लागेल. त्या दरम्यान संतोष पाल आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ त्यांच्यातर्फे झाला, 4 धावा फक्त दिल्यात. अजून एक यॉर्कर प्रकार टाकला चेंडू होता, गतिशील असा चेंडू होता, फक्त आणि फक्त 1 धाव मिळते. खूप चांगली अशी गोलंदाजी संतोष यांच्यातर्फे पाहायला मिळाली. 1 षटकामध्ये 3 गडी बाद आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. खूप चांगली अशी गोलंदाजी संतोष पाल यांच्यातर्फे देखील आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच रविराज भगत यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा हास्य देखील आपल्याला पाहायला मिळते. संतोष पाल नेहमी जेव्हा विकेट घेतो किंवा संतोष पाल नेहमी जेव्हा षटकार मारतो, रविराज भगत सर्वात जास्त खुश होतात. हॅलो हॅलो तर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक देखील संघाने 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतो ते म्हणजे हर्षल पाटील. अजूनही महेश मधने ऑफ स्ट्राईक आहे, किंबहुना या सामन्याचा जर काही निर्णय आला तर महेशांना बॅटिंगची मिळाली नाही, आता तोच निर्णायक ठरेल का पाहावं लागेल. येणारे 18 चेंडूंचा खेळ बाकी. सर्व स्ट्रायकर सर्वेशकडे देखील तितकी क्षमता आहे चेंडूला लांबच लांब षटकार वाढण्याची. फुलंदाजा चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, हर्षल यांची हीच खासियत राहिली आहे, दोन्ही बाजूला बॉल ते वळवतात, तीच त्यांची नेहमीच खासियत राहिली आहे हर्षल यांची. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय, दुसरा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र स्लो रन पुन्हा एकदा. हैदर आपल्याला पाहायला मिळतं यष्टांच्या मागे, खूप चांगलं यशरक्षण ते देखील करताना पाहायला मिळतं आपल्याला. नेहमीच मोरिया 11 संघ असो, फायटर 11 अंटपिला संघ असो, नेहमी हैदर यांना आपण यष्टांच्या मागे पाहिलेला तोच हैदर आता मात्र गाईड करतायत गोलंदाजांना कुठच्या टप्प्यावर चेंडू टाकावा. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, पंचांकडे नक्कीच बाद मागितलेली LBW ची, पंचांना बॅटची कडा होती, कुठे ना कुठे इकडे कॅच ड्रॉप होतोय. ओके डॉट बॉल होतं, सलगचे 3 चेंडू इथे मात्र डॉट केले ते म्हणजेच हर्षल यांनी सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. चौथा चेंडू हर्षद यांच्या षटकातील, आता मात्र वेट अँड वॉच केला, बॅटची कडा घेतली, चेंडू चालला प्रशांत कनगल यांच्या हातामध्ये.
एक सोपा जोर प्रशांत यांच्यासाठी. मला वाटतं एका हाताने पकडलं असतं तरी चाललं असतं, एवढे मोठे हात त्यांचे आहेत. तर नक्कीच आपण तिकडे पाहिलं स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड मध्ये गणेश यादव देखील तिकडे तेवढेच आनंदित असताना. खेळतो महेश सर्वेश आवड झाला. तर सर्वेशांची जागा घेण्यासाठी आले तर नवीन फलंदाज आशुतोष पावडे यांना आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी हर्षद यांनी केली आहे. 4 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही आणि एक मोठा गडी बाद केलाय सर्वेश तिवारी यांच्या स्वरूपात. मिळून टाकतील का हर्षद, तर पाहावं लागेल. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, उजव्या फलंदाज. इथे मात्र काय पाहायला मिळतं, पुन्हा एकदा लांब टाकलेला चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक प्रकारे टाकलेला चेंडू. हर्षल यांचा चेंडू काही कळत नाहीये जिजाऊ स्ट्रायकरच्या फलंदाजांना. 5 चेंडू डॉट टाकले हर्षद यांनी. 6वा चेंडू डॉट टाकतील का आणि या पूर्ण सत्रातील पहिली मेडल येईल का? तर यस, आजच्या दिवसातील किंवा मला वाटतं केजन केपीमध्ये पहिली विकेट मेडल आपल्याला पाहायला मिळते हर्षल पाटील यांच्यातर्फे. नक्कीच सर्वांना विनंती आहे, जर हर्षलची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजून त्याचं स्वागत करायचं आहे. खूप चांगली अशी गोलंदाजी हर्षल यांनी इथे मात्र केली. क्रुशियल मोमेंटला आपल्याला पाहायला मिळालं. मॅचचा टर्निंग पॉईंट असू शकतो का? तर यस, 3 षटकार समाप्तीनंतर 4 गडी बाद, 19 धावा फक्त आणि फक्त झाल्यात. अजूनही 12 चेंडूचा इथे खेळ बाकी. महेश मांडे यांना फायनली स्ट्राईक आलाय. कुठे ना कुठे इथे मात्र तंबू में घबराहट पाहायला मिळते जिजाऊ स्ट्रायकर्स या संघामध्ये. महेश मधने हा मात्र तारणा असणार आहे या संघाचा. पाहावं लागेल स्वतः आयकन म्हणून जेव्हा महेश मधने यांना या संघामध्ये सामील केलं गेलेलं त्याचाच आज मोबदला देतात का महेश, तर पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो मयूर यांना पाचारण करण्यात आलंय. अजून एक तेज सरार असा गोलंदाज कामोटे नगरीमध्ये ज्यांना आपण नेहमी पाहतो. मयूर आता मात्र आले तर गोलंदाजी मार्कवर. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नेहमीच खेळताना आपण पाहिलं मयूर यांना. झटके जोरात ते टाकतात तेवढाच त्यांचा स्लो रन देखील डिसिप होणारा असतो. पाहावं लागेल येणारे 6 चेंडू मयूर यांचे. स्ट्राईकवर आपण पाहतोय महेश मधने यांना. आता मात्र लेग साईड थोडीशी लांब असणारी बाजू आपल्याला पाहायला मिळते. मयूर यांचा पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र काय करतोय, प्रेशर मध्ये बिल्ड होतं आणि महेश मधने 3 चित होत आहेत. मगाशी म्हटलं तसं वेगावर स्वार होऊन येतात नेहमी मयूर आणि परताशाने चेंडू उसळी घेतला नाही आणि चेंडू सहज यष्टांचा वेध घेऊन ओल उटी आउट, म्हणजेच यष्टांचा वेध घेऊन महेश बाद होत आहे. तिथे कुठे ना कुठे जिजाऊ फायटर्स या संघाच्या जे फलंदाज आहे त्यांच्यातर्फे बॅटिंग होत नाही असं मला पाहायला मिळतंय. संदेश भगत यांनी मात्र चांगली सुरुवात केली, त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज तिकडे जास्त वेळ थांबून पार्टनरशिप बिल्ड करू शकला नाहीये. तर सुयश येतात आता महेश यांची जागा घेण्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला प्राची लेन नौपाडा या संघातर्फे. मयूर यांचा दुसरा चेंडू. आता मात्र आपण सुयश यांना पाहतो स्ट्राईकवर. काय घडतं या चेंडूवर पाहावं लागेल. फुलेबरा चेंडूचा भिरकाचा प्रयत्न होता, वेगावर स्वार झाले मयूर. तिकडे डॉट बॉलची होत आहे सांगता. नक्कीच वेग आणि प्रचंड वेग पाहायला मिळतो आपल्याला मयूर यांचा इथे. कुठेतरी पिच मला वाटतं कालच्या दिवसात जर पहिला बॉल थांबून येत होता असे कंप्लेंट्स आलेले आहेत. त्याने मात्र आजच्या दिवसात आपण पाहिला फक्त आणि फक्त वेग निघतो या पिच मधून. पुन्हा एकदा वेगावर स्वार झाले, पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. एक चेंडू मात्र इकडे वाईड आलाय. या वाईड मला वाटतं मागच्या 8 चेंडूमध्ये आलेली पहिली धाव आहे. ह्याच्या आधी हर्षल यांनी इथे मेडन टाकलेली, त्यांनी मात्र मयूर यांनी 2 डॉट टाकलेले. वाईड आला, वाईडने धावसंख्या 20 वर पोहोचली. पुन्हा एकदा वेगळा टाकला चेंडू. इथे मात्र क्लासिकल टायमिंग, फक्त स्टँड अँड डिलिव्हर केला. रोहित शर्मा शॉट ज्याला म्हणतात. वेट केला, वॉच केला आणि चेंडूला फक्त डिपॉझिट केलं कव्हर शॉट डोक्यावरून. होतं उत्तुंग षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. थांबले, वेट केला आणि चेंडूला फक्त डिपॉझिट केला कव्हर शॉटवरतून. या 6 धावेने कुठे ना कुठे धावसंख्या वाढते. धावसंख्या येऊन पोहोचेल 26च्या घरात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल. 20 ते 30 धावा इथे जर मारल्या तर कुठेतरी फायटिंग टोटल बनू शकते. पाहावं लागेल. मयूर यांचा पुढील चेंडू.
फिलिंदरा चेंडू इथे अंडरआर्म क्रिकेटचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आपल्याला सुयश यांचा. फ्लिक केला नसता, एक धावा मिळाली. रुद्राक्षांचा तेवढा चांगला प्रयत्न दरम्यान मात्र 2 धावा मिळतील. चांगलं असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सुयश यांच्यातर्फे एक षटकार आला, त्यानंतर मात्र डबल खेळले. संघ मालक स्वतः इथे प्रत्येक खेळाडूला इथे मनसुबा वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रविराज भगत प्रत्येक कॅच, प्रत्येक विकेट, प्रत्येक बॉल स्टॉप केल्यानंतर त्यांनी नेहमीच टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे. इथे मात्र पुढील चेंडू सुयश यांच्या बॅटमधून. वाह, काय षटकार आहे. कुठं ठेवलेला या बॅट्समनला एवढा वेळ मला विचारावं लागेल. नफीस यांना एवढा चांगला फलंदाज जर तुम्ही एवढा मागे ठेवला तर नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला धावसंख्या रोग जो लागलेला तो तुम्हाला लागला नसता. बॉलची मागणी होते. या षटकाने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढायला लागली आहे. 34व्या धावसंख्येवर पोहोचली आहे. शेवटचा चेंडू असेल, मयूर यांच्यावर आक्रमण चढवलंय. 5 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं पहिले 3 नक्की डॉट आले, त्यानंतर मात्र 15 धावा इकडे झाल्यात. शेवटचा चेंडू मयूर यांचा. सुयश आतापर्यंत वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 14 धावांवर खेळताना पाहायला मिळते. पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑनला आपण पाहतो चिन्मय साळुंके स्वतः बॉल खाली येतील. एक धाव तर झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धाव देखील इथे पूर्ण झाल्यात. 4 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 36 धावा. शेवटचे 4 चेंडू, 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पूर्वार्धातील. तर आता मात्र गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो एक अष्टपैलू असा खेळाडू प्रशांत कनगल यांना आपण पाहतो येते गोलंदाजी मार्कवर. स्वतः फिटनेस ट्रेनर असणारे, त्याचप्रमाणे क्रिकेटचे एक नेहमीच खेळच असणारे. मला वाटतं गेल्या संडेला जर आपण त्यांचा रेकॉर्ड पाहिला, ओव्हरला मॅच चालू होती. सर्वच्या 2 टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅट्समन याच खेळाडूने घेतलेला. आज मात्र कामोट्यामध्ये आपण त्यांना खेळताना पाहतोय. पहिला चेंडू प्रशांत यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चेंडूला बिरकालो स्क्वेअर लागला. दीपक शिंदे बॉल खाली येतील, संतोष पाल बॉल गदर करतील. आणि नक्कीच सुयश यांना इथे स्ट्राईक मिळणं गरजेचं, तेच मात्र केलं इकडे. आशुतोष यांनी स्ट्राईकवर दिलं सुयश यांना. शेवटचा 5 चेंडू सुयश फेस करतील. तर सुयश यांनी जर चौकार या षटकाराची हॅट्रिक मारली तर जिजा फेडर या संघाच्या सर्व यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. इथे मात्र काय पाहायला मिळतं, अजून एक इथे मात्र पंचांचा निर्णय होतो. पंच आम्हाला सांगतील. पंचांनी रिव्ह्यू मागितलाय. इट्स अ 6. ओके सर, इट्स आउट ऑफ द बॉल. नक्कीच सुयश खूप चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. 43 धावसंख्येवर पोहोचवलंय आपल्या संघाला. खूप चांगली अशी बॅटिंग. मला वाटतं क्रिकेट कमी वयात देखील ते खूप चांगले खेळले असावेत. बघा म्हणजे पाहिलं कव्हरच्या डोक्यावरून जे शॉट मारतात खूप चांगल्यारीत्या ते मारतात. हलक्या हाताने मारलेला शॉट असतो. मला वाटतं इथे मात्र काय पाहायला मिळेल, तेवढाच कलात्मक शॉट. जेवढा चांगला कव्हरचा मारतात तेवढा चांगला फिरून देखील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, वेट केला, पुल केला, चेंडूला मारला फाईन लेगच्या डोक्यावरून. 1 बॉल सीमा रेषा पार. येतो चौकार. चौकाराने धावसंख्या वाढेल. 47 वर पोहोचताना पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल पूर्वार्धातील. चांगली बॅटिंग आपल्या पाहायला मिळते. लेट पण थेट अशी चांगली बॅटिंग सुयश उंडे इथे करताना पाहायला मिळतात. वैयक्तिक 7 चेंडू आणि 26 धावांवर खेळताना पाहायला मिळतात सुयश इकडे. शेवटचे 3 चेंडू प्रशांत यांच्यावर. आतापर्यंत मात्र आक्रमण चढवलं सुयश यांनी.
पाहावं लागेल प्रशांत कमबॅक करेल का. तर प्रशांतला विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये पारितोषिक अंबादास शिंदे यांच्याकडून आलेला आहे. अजून एक मारला शॉट कव्हरच्या दिशेने. इथे मात्र तितका चांगला झेल पाहायला मिळतोय मयूर यांच्यातर्फे. सुयशी खेळी होते सनात एक वादळी खेळी करणारा सुयश आता मात्र बॅक टू द पॅव्हिलियन जातो. हैदर आपण पाहू शकता त्यांना ते शाबाशी देतात. खूप चांगली असे खेळी तितकीच चांगली कॅच. मला वाटतं एवढा चांगला खेळाडूला आउट करावं तेवढी चांगली कॅच तिकडे पकडावी लागेल आणि तेच केलं मयूर यांनी. तर इथे मात्र सुयश खूप चांगली अशी वादळी खेळी केली आपल्या संघासाठी. सुयश यांची जागा घेण्यासाठी स्वप्नील आले तिकडे. आम्हाला आमचे स्कोरर संतोष जाधव सांगतात 3 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आला. ते सुयश 26 धावांची वैयक्तिक खेळी इथे मात्र केली. संघाला कुठे ना कुठे फायटिंग टोटलच्या जवळ आणून ठेवलंय. शेवटचे 2 चेंडू असेल प्रशांत यांच्या षटकातील. 1 विकेट तर आली आहे. अजून 2 विकेट आलेत अंबादास शिंदे यांच्याकडून. प्रशांत यांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पाचवा चेंडू पुन्हा कव्हर्सला मारला चेंडू. इथे मात्र पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आपण पाहतो संजय मात्रे यांना बॉल खाली येतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं संजय मात्रे यांचा. एकदा पूर्ण दुसरी धावायचा प्रयत्न. बघता बघता 3 धावा देखील पूर्ण केल्यात. खूप चांगली रनिंग मिटून द विकेट्स आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजांकडून. 50 धावा होत्या धावसंख्येवर. 50 ऑन द स्कोर कार्ड. नक्कीच आता मात्र कुठे एक फायटिंग टोटलच्या तर्फे पाहायला मिळतो संघ. शेवटचा चेंडू असेल या पूर्वार्धातील प्रशांत यांचा. फुलन चेंडू इथे मात्र भिरकावून खेळण्याचा प्रयत्न होता यष्टीकडून होते चूक. एकदा होता मिळते दुसऱ्याचा प्रयत्न करतील का. तर लेग बायच्या सेवा 55 नंतर इट्स 1 रन. फक्त एकच धाव. धावसंख्या वाढते 51 पोहोचते. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 52 धावांची गरज. तर मी विनंती करतो यशराज इलेव्हन वर्सेस कृणाल प्रणाल वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं नाणेफेक करणार आहोत आपण इथे. यशराज इलेव्हन वर्सेस कृणाल प्रणाल वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार. यशराज इलेव्हन वर्सेस कृणाल प्रणाल वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर यायचं आपण नाणेफेक करणार आहोत. तर सोनू पाटील आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवेल तर नाणेफेकीसाठी यायचंय. सोनू पाटील यशराज आणि कृणाल प्रणाल नंतर प्रदीप भगत नाही नंतर ही नाही मातोश्री आता ही होईल यशराज आणि 11 त्याच्यानंतर मातोश्री 11 आणि आयडियल तर आपण नाणेफेक करणार आहोत यशराज इलेव्हन आणि कृणाल प्रणाल वॉरियर्स या 2 संघांमध्ये. ह्यानंतरचा सामना जो असेल संघाने याची नोंद घ्यायच्या नंतर जो सामना असेल तो म्हणजेच मातोश्री इलेव्हन विरुद्ध आयडियल अकॅडमी या 2 संघांमध्ये आता चालू असणार सामना. त्यानंतर एक सामना मग तुमचा सामना असणार आहे मातोश्री इलेव्हन आणि आयडियल अकॅडमी
दोन्ही संघांना विनंती आहे आपल्यापर्यंत जर आमचा आवाज पोहोचत असेल तर येणार आहोत. ते स्पीडअप करायचं सर. ते सलामीला आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. संतोष पाल आणि रुद्राज गोवारी दोन मातब्बरचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. हे धुल्या इकडे फक्त एकच बोलत आहे खाचा. एक खाचा बोल. खाचा एक खाचा खाचा ए खाचा. तर नाणेफेक होताना आपण पाहतो जीवन बेंडे आणि सोनू पाटील दोघे इथे हजर आहेत. मी विनंती करतो सुशांत पाटील आपल्या हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. तर जगदीश पाटील भाऊ आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. सोनू हे पकड ना. तर इथे मात्र कुठलाही गोलंदाजी जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक जिजाऊ फायटर या संघाला मिळणार आहे. इथे मात्र काय घडतंय पहिल्या चेंडूवर एक मोठा गरीबाद संतोष पाल यांच्या स्वरूपात विकेट मिळते. महेश मध्ये यांना मिळते विकेट. आल्या संतोष पाल यांना बाद केलं. कट करण्याचा प्रयत्न होता आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंटला क्षेत्ररक्षणाने बॉल गॅदर केला. संतोष यांची मोठी विकेट इथे मिळते. तर संतोष यांची जागा घेण्यासाठी या संघाचा कर्णधार चिन्मय साळुंके इथे आले. विनायक सर्वेश पालकर आहे तो. तर नाणेफेक आपण पाहायला मिळतो. नाव आहे का त्याच्यात? जगदीश पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करताना पाहतो. जीवन बेंडे आणि सोनू पाटील आतमध्ये. नाही ना. जीवन बेंडे नाणेफेक जिंकले आणि आपण निर्णय सांगायचे. नाव काय? नक्कीच आहे का? काय कोण घेतले काय? तर पुढील चेंडू महेश यांचा स्ट्रायकर आपण पाहतो चिन्मय साळुंके यांना रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडतं अजून एक डॉट बॉलची होते सांगता कुठे ना कुठे सुयशी ती इनिंग मला वाटतं कॉन्फिडन्स बिल्ड केला असेल या संघामध्ये. कुठे ना कुठे या संघाला देखील आता वाटत असेल हा सामना आम्ही देखील जिंकू शकतो. तर नक्कीच आयकॉन असं खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळतं महेश मधने. तर सर्व संघाला विनंती आहे जे पण क्वालिफाय होतील सेमीफायनल्स साठी मग ते KGM असो किंवा KPL असो सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे की जी सेमीफायनल्स लागणार ती क्रॉस लागणार आहे जे A आणि C B आणि D. येस तर सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. जो सेमीफायनल असणार आहे KGM ची असो वा KPL ची असो ही क्रॉस लागणार आहे A आणि C B आणि D. हे सगळ्या सामना दिशेने शॉर्ट ऑफ लाईन काहीसा दिशांनी प्रकारे टाकलेला बॉल होता. चेन्नईने तोच बॉल टिपला आणि त्यांचा स्ट्रॉंग झोन म्हणजे स्क्वेअरलेच्या दिशेने हा मात्र मारला चौकारासाठी. 3 चेंडूनंतर 4 धावा झाल्यात. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कडा होते आणि काय पाहायला मिळते इथे मात्र झेल सोडलाय. नक्कीच एक सोपा झेल तिकडे मात्र सोडलाय. कुठे ना कुठे हा झेल तुम्हाला मॅच मध्ये आणणारा असावा. हा झेल जर तुम्ही पकडला तर मॅच मध्ये आले असते. ऑलरेडी तुमच्याकडे स्कोअर खूप कमी आहे ज्या हिशोबाने चिन्मय बॅटिंग करतोय. तर चिन्मयसाठी इथे पारितोषिक आलंय. दुनियादारी ग्रुप महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी अध्यक्ष म्हणजेच अंबादास शिंदे यांच्यातर्फे 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढील चेंडू महेश मध्ये यांचा. आता मात्र काहीसा आत आणला चेंडू रॉंग वन टाकायचा प्रयत्न असतो महेश यांच्या प्रॅक्टिसमध्ये. तोच इथे मात्र कुठे ना कुठे एक्झिक्यूट केला आणि डॉट बॉलची होते सांगता सूर्य अशी गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल महेश यांच्यातर्फे.
तर नक्कीच मला वाटतं आजच्या पुणे दिवसात जर आपण KPLचे सामने पाहिले तर जिजाऊ फायटर्स हा एकमेव संघ असेल ज्याचे मात्र इथे सपोर्टर्स आपल्याला भरघोस संख्येने पाहायला मिळतात. प्रत्येक डॉट बॉल इकडे चिअर होते, प्रत्येक षटकार चौकार देखील इथे जिजाऊ फायटर या संघातर्फे चिअर होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त होतं, धावा झाला ते म्हणजे 4. तर इथे चिन्मय साळुंके याच्यासाठी अजून देखील एक पारितोषिक आलंय. दुनियादारी ग्रुपचे अजून एक आमचे खंदे समर्थक म्हणजे कृष्णा चव्हाण उर्फ KC चिन्मय साळुंके षटकार हॅट्रिकला 500 रुपये. त्याचप्रमाणे महेश मधने जर 2 चेंडूमध्ये 2 सलग विकेट घेतले त्यांच्यासाठी देखील 500 रुपये पारितोषिक. नक्कीच पारितोषिकांची इथे लयलूट करताना पाहायला मिळत आहेत आज कामोटे नगरीमध्ये. तो गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघाचा अजून एक हरवणारी असा खेळाडू नफीस खान यांना पाहायला मिळतोय. नफीस खान यांना पाहायला मिळते. स्ट्रायकर आपण पाहतो तितकाचा मातब्बर असा हा खेळाडू रुद्रांश गोवारी. तर यश पहिला चेंडू असेल नफीस एक तेज तरार गोलंदाज. नक्कीच कामोडमध्ये टॉप 5 जर तुम्ही तेज तरार गोलंदाज काढले त्यामुळे नफीस नक्की पहिला चेंडू स्लोअर वर शॉर्ट बॉल टाकलेला चेंडू होता तेवढा चांगल्या प्रकारे त्याला पुल केला. रनआउटचा इथे संधी होती पण नंतर मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावा धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ते म्हणजे 6 धावांवर. पुढील चेंडू नफीस यांचा इथे मात्र काहीसा दिशा भरकटले. ऑफस्टंप टाकले चेंडू. अंपायर आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. तर नक्कीच पंचांच्या आपण पाहतो सुमित तांडेल सर, त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगला आपण पाहतो विजय बालाजी सर. बेलोलीला बिलॉंग करणारे सुमित तांडेल सर यांना आपण पाहतो. जेवढे चांगले खेळाडू तितकेच चांगले पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसाला. इथे मात्र नफीस वेगावर स्वार झाले. गुड लेंथ करून काहीसा उसळ येणारा चेंडू होता, कळला नाही रुद्रांश यांना. डॉट बॉलची होते सांगता. तर मग अशी म्हणाले असं पंच जर आपण पाहिलं सुमित तांडे एका बाजूला, त्याचप्रमाणे विजय बालाजी यांना आपण सध्या स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहू शकतो. कामोटे क्रिकेटमध्ये नेहमीच एक दबदबा असणारे खेळाडू आता मात्र डेरावलीला शिफ्ट झाले, त्यानंतर मात्र तिकडे देखील व्यावसायिक क्रिकेट आपण खेळताना त्यांना पाहतो. येस आपण बघतो सामने दिशेने पुन्हा एकदा नफीस फिल्डिंग बघा चेंडू टाकला. इथे मात्र काय घडतंय, कॅचचा तिकडे होता चान्स, काय झाली ड्रॉप आणि चेंडू चालला सीमा रेषा पार. येतो षटकार. जेवढा चांगला बॉल होता तेवढा चांगला शॉट देखील होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता थांबले, वेट केला आणि फ्रंट फुटला जाऊन चेंडूला कव्हर ड्राईव्ह केलं. एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हणतात. सर्वेशांना चान्स होता तिकडे कॅच पकडायचा पण मात्र कॅच होता ड्रॉप. कॅच ड्रॉप होते की मॅच ड्रॉप होता नक्कीच पाहावं लागेल. येणाऱ्या काळात सांगेल किती क्रुशियल होती ही कॅच. अजून जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 39 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेंथ इथे मात्र रुद्रांशांनी जी कॅच सोडली त्याचीच भरपाई इथे करताना पाहायला मिळते. आता मात्र क्लीन इथे मारलेला चेंडू होता. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आपण पाहतो गेनू नारायण मात्र स्टँड याच्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतो षटकार. पंचांकडे ऑलरेडी बॉल आहे. येस या षटकाराने धावसंख्या मगाशी पहिल्या षटकावर कुठे ना कुठे रोख लागलेली ती मात्र इथे यायला लागल्यात. धावसंख्या झाली आहे 19. जिंकणारी 20 चेंडू आणि 33 धावांची गरज. इथे मात्र बॅटची अंडर गेज घेते
क्षेत्ररक्षण बॉल खाली येतात आणि डॉट बॉलची होते सांगता. पेशेवरचा चेंडू असेल नफीज यांच्या षटकातील. 19 चेंडू आणि 32 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र पुल केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत आणि दोघांमध्ये काहीसा ताळमेळ नाही. चेंडू चाललाय 2 बाउन्सेस. सीमा रेषा पार. येतो चौकार. गाडीत आहे चावी कोणाकडे आहे? ए काचा एक बॉक्स काढणार रवी एक बॉक्स. चौकाने धावसंख्या झाली आहे 24. 24 24 23 झालं. 23 23 अजून जिंकणारी 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. तर महेश मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग अशी खूप माफक अशी गोलंदाजी त्यांनी टाकलेली. आता मात्र पाहावं लागेल काय घडतंय. तर महेश मधने यांच्यासाठी ते पारितोषिक आलं. जर सलगचे 2 चेंडू 2 विकेट जर त्यांनी घेतल्या तर कृष्णा चव्हाण यांच्यातर्फे 500 रुपये पारितोषिक महेश यांच्यासाठी असणार आहे. त्याचप्रमाणे चिन्मय जर 3 चेंडू सलगचे 3 षटकार मारले तर अंबादास शिंदे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. इथे मात्र उलटा पुलटा शॉट रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न इथे होता आणि चेंडू मात्र सक्सेस झालाय. चेंडू चाललाय 2 बाउन्सेस. सीमा रेषा पार. येतो चौकार. कुठेतरी महेश यांच्यावर आक्रमण करावं लागेल हा सामन्यामध्ये जर पकड बनवायची असेल तर. आणि त्याच मनसुबाने चिन्मय मात्र इथे पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला मारलं पॉईंटच्या दिशेने. तर नक्कीच पुन्हा एकदा महेश मधने आपल्या पहिल्यामध्ये ऑन स्ट्राईक चिन्मय साळुंके यांना. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. काहीसा मिस जज केलाय आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स. सीमा रेषा पार. येतो नशिबाचा चौकार. क्षेत्ररक्षक कुठे ना कुठे मला वाटतं या सामन्यामध्ये आपली कॉन्फिडन्स थोडी लूज करतायत का. तर ते करायचं नाही. शेवटच्या बॉल पर्यंत क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोणीही जिंकू शकतं. तर नक्कीच आपल्या बॉलरला बॅक करायचं आणि चांगल्या कॅचेस पकडावे लागतील तुम्हाला देखील. चिन्मय यांनी आतापर्यंत 12 धावा केल्यात. आमचे स्कोरर संतोष आम्हाला सांगतात 3 चौकारांनी आल्यात. तर यस असे धावा कराव्या लागतील चिन्मय यांना. फिल्म प्रकार चेंडू इथे मात्र काय घडतंय. ऑफ ब्रेक प्रकार टाकलेला चेंडू होता महेश यांचा. स्टॉप बॉल महेशचा जो टिपिकल बॉल आहे तोच इथे डिलिव्हर केला. डॉट बॉलची होत आहे सांगता. तर नक्कीच आम्हाला अजून एक स्टार्ट इथे आता सांगितलं की मागच्या वर्षी जे KPL झालं त्याचा मॅन ऑफ द सिरीज राहिलेला तो म्हणजे चिन्मय. नक्कीच आज मात्र कॅप्टनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खराब चेंडू. तेवढाच चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळतो चिन्मय यांचा. चुकीला माफी नाही हे सांगताना चिन्मय म्हणतात. डिपॉझिट चेंडूला मिडलच्या डोक्यावरून येतो षटकार. तर नक्कीच आतापर्यंत मात्र आक्रमण चढवलं महेश यांच्यावर. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे पण नो मॅन्स लँडमध्ये बॉल झालाय.
बघता बघता एक धाव तिकडे पूर्ण. आता समीकरण बदलत आहे. 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. यस, शेवटचा चेंडू महेश यांच्या षटकातील स्लो राऊंडवर टाकला चेंडू. रुद्राक्षांना माहिती आहे चिन्मयच्या बाजून धावा यायला लागल्यात. वेट केला आणि चेंडूला फक्त मारला मेडुकेच्या दिशेने. ओव्हरची आता समाप्ती. 3 षटकार समाप्तीनंतर धावा झाल्यात 39 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर जीवन म्हणजे आपला निर्णय काय असेल तो सांगायचा आहे. गोलंदाजी ओके. तर मॅच संपला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर सोनू पाटील आपल्याला देखील विनंती आहे, मॅच झाल्यावर आपले सलामीचे फलंदाज ग्राउंडमध्ये पाठवायचे आहेत. तर स्वप्नील आता मात्र येतात गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर आपण पाहतोय रुद्रांश. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 19 धावांची वैयक्तिक खेळी करणारा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र बरसून पडलेत. वेट केला, वॉच केला आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केला. मेडुकेच्या दिशेने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. सर्वेश तिवारी यांचं एक षटकार नक्कीच इकडे अडवलाय. सर्वेशांनी 5 धावा आपल्या संघासाठी नक्कीच इकडे वाचवलं. क्रुशियल मोमेंट असेल का या सामन्याची. येणारा काळच ठरवेल. 11 चेंडूने जिंकणारी अजूनही 12 धावांची गरज. चिन्मय स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील विरुद्ध चिन्मय चांगलं असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल का. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र चिन्मय यांना शॉर्ट बॉल जर तुम्ही टाकला तर तुम्ही नक्कीच चौकार किंवा षटकार खाल्ला हे निश्चित आहे. चौकार आलाय. इथे चौकाने धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 44 या धावसंख्येवर. आता मात्र निशंक चेंडू सरळ गेला मिडविकेटला क्षेत्ररक्षण हातामध्ये. चिन्मय यांची खेळी होते समाप्त. आशुतोष पावडे यांच्या हातात चेंडू लँड झाला आणि विकेट मिळते ती म्हणजे स्वप्नील पवार यांना. बच्ची बच्ची चायनी देतो. 100 देतो की. काचा नाही. काचा नको बोलू. बच्ची काचा नाही बोलत. इकडे काचा नाही. अरे तो घरी गेला. इकडे तर चिन्मय साळुंगे यांची जागा घेण्यासाठी आता मात्र फलंदाजीसाठी आले तर दीपक शिंदे आणि आल्या पहिला चेंडू सिंगल आला. 8 चेंडूवर जिंकणारी 7 धावांची गरज. तर आपण पाहतोय ग्राउंडमध्ये प्रकाश त्याची टुर्नामेंट त्यामुळेच लाईट्स ऑन झालेले आहेत. एक्झॅक्ट 6 वाजून 10 मिनिटांनी रोज आपण पाहतो या ग्राउंडवर लाईट्स चालू होतात. तर त्याचप्रमाणे लाईट्स ऑन झालेले आहेत. म्हणजे ॲडिशनल लाईट्स आहेत ते देखील थोड्याच वेळात तिथे सुरू होतील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र वेट केला आणि बॅकफुटला जाऊन चेंडूला मारायला म्हणला. सामन्यामध्ये आता मात्र उपचार इथं उरली असेल. षटकार तो रुद्रांशांच्या बॅटमधून. आता मात्र 7 चेंडू आणि 1 धावांची गरज. रविराज भगत यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य आपल्याला पाहायला मिळते. आपल्या टीमला नेहमी सपोर्ट करत आलेत. एक तरी प्राइज आता मात्र लागू झालं त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान एक प्रकारचं हास्य आपल्याला पाहायला मिळतं. जोश करतायत इथे रविराज भगत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावला रुद्रांशांनी. ट्रेडमार्क शॉट चेंडू मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. आणि हा सामना जिंकला ते म्हणजेच मनोज आणि प्राची 11 नेपाळी या संघानं
मॅन ऑफ द मॅच ठरलाय. 10 चेंडूमध्ये वैयक्तिक 32 धावांची खेळी ज्याने केली. रुद्रांश गोवारी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रुद्रांश आपण यायचं आपल्या सामन्यामध्ये पारितोषिक घ्यायचं. त्याचप्रमाणे रविराज भगत यांच्यातर्फे देखील एक खास पुरस्कार तुम्हाला देण्यात येणार आहे. तर मी नक्कीच इथे एक नाव घेऊन ते म्हणजे जिजाऊ फायटर या संघाचा कुठे ना कुठे आपला संघ